नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी, धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तीव्र अभिवादन करून आज कालकथित दिवंगत जनार्दनजी रामटेके यांच्या या कालकथित दिवसाच्या निमित्तानं, तालुका कोणता आहे हा? गाव गिरोली, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती येथील आयुष्यमान उपासक अविनाशजी रामटेके, आयुष्यमती उपासिका प्रणिताई रामटेके, आईचं नाव काय? प्रभाई जनार्दनजी रामटेके या परिवारामध्ये गिरोली या गावातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांना मी मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या YouTube चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्याही प्रति मी मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा। सगळ्यांनी खाली हात ठेवायचे आता। तर आज या ठिकाणी या कालकथित दिवसाच्या निमित्तानं या रामटेके परिवारामध्ये काय नाव आहे यांचं? रामटेके। आपल्या राम हा शब्द उच्चारला की आपल्याला असं वाटतं की राम हा तिकडला आहे, राम शब्द आहे का नाही? पण राम हा शब्द मुळातला पाली भाषेतला शब्द आहे, लक्षात घ्या। आता हे रामटेके नावाला म्हणून मी सांगत आहो। तर ज्या ठिकाणी भिक्खू संघ, राम कोणाला म्हणतात लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तथागत बुद्धांचा भिक्खू संघ आराम करायचा, वर्षावास करायचा, ध्यान साधना करायचा, त्या ठिकाणी थांबायचा, त्याला संघाराम म्हणायचे। समजलं तुम्हाला? संघ अधिक राम म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धाचा भिक्खू संघ आराम करतो, म्हणजेच तिथे वर्षावास करतो, थांबतो, भिक्खूच्या संघाच्या म्हणजे भिक्खू संघाच्या, लक्षात येते का तुम्हाला? भिक्खू संघाच्या आरामाची ठिकाणं, पुन्हा सांगतो, भिक्खू संघाच्या आरामाची ठिकाणं म्हणून त्याला संघाराम म्हणायचे। समज तुम्हाला? तर प्राचीन काळामध्ये सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप बांधले। किती? 84,000 महास्तूप बांधले। तर 84,000 महास्तूपही बांधले सम्राट अशोकांनी, 84,000 महाविहारही बांधले, आणि ज्या ज्या ठिकाणी महाविहार महास्तूप बांधले त्याच्याच बाजूला सम्राट अशोकांनी संघाराम सुद्धा बांधले। संघाराम म्हणजे काय? ज्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करतो, वर्षावास करतो। भिक्खू संघाचं आजच्या भाषेमध्ये त्याला काही लोक भिक्खू निवास म्हणतात। आज म्हणतात का एखादा भिक्खू जर थांबला त्याला भिक्खू निवास म्हणतात, पण ऍक्च्युअली ते भिक्खू निवास नाव नाही आहे, त्याचं नाव प्राचीन भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये भिक्खूच्या संघाच्या आरामाची ठिकाण म्हणजे त्याला संघाराम म्हणायचे। आलं लक्षात तुम्हाला? तर राम हा शब्द मुळातलाच पाली शब्द आहे। आता हे रामटेके परिवार कुठले आहे? नागपूरच्या जवळ रामटेक आहे का नाही? आहे ना रामटेक? आणि रामटेक काय आहे? बाबासाहेबांनी सांगितलंय नागपूरच्या भाषणामध्ये की नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो नाग लोकांचा होता, नागवंशी लोकांचा होता, म्हणून ते नाग नदीच्या काठावर ते नागपूरही आहे, नाग नदीच्याच काठावर ते रामटेकही आहे। तर रामटेक हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे
आता तिथं काही लोकांनी रामाची मूर्ती आणि कालिदासाचं मंदिर बनवलं आणि त्याच्यावर कब्जा केला. पण रामटेक हे प्राचीन काळातील बौद्ध स्थळ होतं. त्या ठिकाणी भिक्खू संघ राहायचा, त्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करायचा. भिक्खू संघाच्या आरामाचं, भिक्खू संघाच्या वर्षावासाचं ते ठिकाण होतं रामटेक. म्हणजे ते संघाराम टेक असं ते होतं, पण नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर ते रामटेक नाव बदललेलं आहे. लक्षात घ्या. तर नागपूर पाशी जसं रामटेक आहे तसंच चंद्रपूर जिल्ह्यापाशी नागभीड आहे. नागभीड नाव ऐकलं असेल तुम्ही. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड आहे आणि नागभीडला लागून 8 किलोमीटरवर देवटेक आहे. म्हणजे नागपूर पाशी रामटेक आणि नागभीड पाशी देवटेक आहे. तर देव कोणाला म्हणतात? देव म्हणजे हे 33 कोटी देवी देवता नाही, देव देवी पाली शब्द आहे. देव कोणाला म्हणतात? भिक्खूला, भिक्खुनीला, पंचशिलाचं अष्टशिलाचं पालन करणाऱ्या उपासक उपासिकाला. स्वतः सम्राट अशोक आपल्या नावाच्या समोर देवानाम पियदस्सी नाव शब्द लावत होते. स्वतः सम्राट अशोकाच्या पहिल्या महाराणीचं नाव देवी आहे, पण नंतरच्या काळामध्ये ह्या देव्या बनवल्या. देवी आणि देव हे पाली शब्द आहे, चोरले आणि दगडा धोंड्याचे देव ते बनवले. समज तुम्हाला ही गोष्ट? जाऊ द्या, मी ते सांगणार नाही. तर हे जे आपल्या म्हणजे प्रतिक्रांतीच्या नंतर नाव सुद्धा बदलवण्यात आलेली आहे. तर आज या ठिकाणी या रामटेके परिवारामध्ये हा जो कार्यक्रम आहे, तर भारतामध्ये जेवढे काही महाराष्ट्रामध्ये विशेषतः रामटेके परिवार भरपूर आहे. तर हे रामटेके कशावर नाव पडलेलं आहे हे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे, त्याचा इतिहास. आता या ठिकाणी बौद्ध धम्माची काही आचारसंहिता असते. काय असते? माझा आवाज येत आहे का तुमच्यापर्यंत बरोबर? तर बौद्ध धम्माची आचारसंहिता कोणती असते? जगामध्ये पहिल्यांदा भगवान बुद्धांनी ड्रेस कोड ठरविला. जगामध्ये ड्रेस कोड. बरं, मी ड्रेस कोड हा शब्द तुम्हाला समजला का? समजला? जगामध्ये ड्रेस कोड ही निर्मिती ही बुद्धाच्या डोक्यातली निर्मिती आहे, ड्रेस कोड. आता ड्रेस कोड म्हणजे काय? तथागत भगवान बुद्धांनी जे काशाय वस्त्र चिवर घेतलं होतं, भगव म्हणा, केसरिया म्हणा, लाल म्हणा, पिवळं म्हणा, तर ते बदललं का? आता बदललं का? अजिबात बदललं नाही. ते कलर जसेच्या तसेच आहे की नाही? कलराच्या चिवरामध्ये फरक असू शकते, परंतु लक्षात घ्या, भगवान बुद्धांच्या चिवरामध्ये कधी फरक पडलेला नाही आहे की नाही? तर तो ड्रेस कोड तथागत बुद्धांनी तयार केला. बुद्धाने आणखी एक ड्रेस कोड म्हणजे भिक्खू संघासाठी, भिक्खू संघानं कोणत्या कलरचं चिवर घातलं पाहिजे याचा ड्रेस कोड बुद्धाने तयार केला. आणि उपासकांना सुद्धा एक ड्रेस कोड दिला. कोणता? पांढरा. मग माझ्या पाचचं सांगत असतो का मी? बौद्ध भिक्खू आपल्या पाचचं सांगते का? जगामध्ये ती परंपरा चालू आहे. म्हणजे बुद्धानेच उपासक उपासिकांनी कोणते कपडे घातले पाहिजे हे कोण ठरवलं? तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला नियम दिला, विनय दिला. 2500 वर्षापासून आधी लोक बुद्धाच्या वेळी राजे महाराजे, स्वतः लक्षात घ्या, राजा प्रसेनजित, राजा बिंबिसार, हे भगवा किंवा राजा उदयन बुद्धाच्या काळातले आहे का? तर हे सगळे राजे महाराजे लोक बुद्धाचं प्रवचन ऐकायला जायचे. तर राजाचे जे कपडे राहायचे, दागदागिने, सोन्याचे अलंकार, हिरे मोती, तर ते घालून जात नव्हते. राजमुकुट घालून जात नव्हते, पगडी घालून जात नव्हते. म्हणजे बुद्धाचंही प्रवचन ऐकत असताना सगळे लोक, राजा राहो का गरीब राहो का श्रीमंत राहो का कोणी राहो, बुद्धाच्या प्रवचनामध्ये सगळेजण कसे असायचे? समान असायचे. आणि त्यांचा एक ड्रेस कोड असायचा, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जायचे. आणि तुम्ही लोक एवढे मुजर झाले का तुम्ही ऐकत नाही आहे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देतेच्या वेळी सगळ्याला एक आवाहन केलं होतं. कोणतं? ज्याला म्हणे नागपूरला धम्मदीक्षा घ्यायला यायचं आहे त्यानं आपल्या घरातले दगडा धोंड्याचे जे काही देवी देवता आहे ते नदी नाल्यामध्ये फेकून द्या. तर त्यावेळेच्या अडाणी लोकांनी ऐकलं, पण आता मात्र शिकलेल्या लोकांनी पुन्हा घरात भरले. त्याच्यात नागपूरचे लोक तर लयच आहे बाबा. जिथं दीक्षा दिली तिथलेच लोक, माझ्या अनुभवानं सांगतो, लक्षात घ्या. कोराडीला जाणारे, ताजुद्दीनच्या संदल बाबाले जाणारे सगळे नागपूरचेच लोक आहे. म्हणजे जिथं बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिली तिथली परिस्थिती. ख्रिश्चन मिशनरीकडे जाणारे लोक तिकडलेच आहे. माझ्या अनुभवानं सांगत आहो मी तुम्हाला.
बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि मोठा विचार करून सर्व धर्माचा अभ्यास करून आपल्याला बौद्ध धम्मच का दिला, बौद्ध धम्मच का निवडला बाबासाहेबांनी, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी अनेक ओबीसी बांधवांना, माझ्या मित्रांना विचारतो की बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का दिला आम्हाला, ख्रिश्चन का दिला नाही, मुस्लिम का दिला नाही, शीख का दिला नाही, जैन का दिला नाही. बौद्ध धम्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धम्म आहे. समजलं? तर हे ड्रेस कोड निर्मिती आजही तुम्ही बघा, जपान मधले, थायलंड मधले, श्रीलंकेमधले जेव्हा बौद्ध उपासक उपासिका भारतात येतात ना, बुद्ध पौर्णिमेला वगैरे असे येतात ना, किंवा अजंठा वेरूळच्या बुद्ध लेण्या पाहायला, तर त्यांच्या अंगावर तुम्हाला पांढरे कपडेच दिसते. भारतामध्ये येत असताना त्यांना बुद्धगयेला किंवा कुशीनगरला भारतामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या अंगावर तुम्हाला रंगीबेरंगी कपडे दिसणार नाही. जे बुद्धिस्ट लोक आहेत ते लक्षात घ्या. तुम्ही ऑब्झर्व करा, कधी बुद्ध गेला तुमच्या त्याच्या अंगामध्ये तुम्हाला त्याच्या अंगावरती तुम्हाला पांढरे वस्त्रच दिसणार ना, त्याले जड्या असते ना, बुट्या असते ते ना, पदर असते ना, काहीच नाही. एकदम बिलकुल चट्टान काहीच नसते त्याच्यावर, एकदम पांढरं सफेद असते. आजही त्या लोकांनी ती परंपरा सुरू केली. मी वारंवार सांगत असतो, आलं का लक्षात तुम्हाला? शीख धर्माचे लोक गुरुद्वारामध्ये कोणते कपडे घालून जाते? कोणते? पांढरे जाते का नाही? मुसलमान लोक बायाले दिलं त्याने काळा बुरका, पण स्वतः पांढरी टोपी पांढरे कपडे घालून मस्जिदीमध्ये जाते. दिवसातून 5 वेळा जाते. लक्षात घ्या. कोणते लोक? म्हणजे शीख लोक गुरुद्वारामध्ये पांढरे कपडे घालून जाते, पांढरी पगडी घालून जाते. मुस्लिम लोकही पांढरी टोपी पांढरे कपडे घालून जाते. आणि ख्रिश्चन लोक चर्च मध्ये पांढरेच कपडे घालून जाते. शीख लोक पांढरेच लोक, जैन लोक श्वेतांबरी, आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायातील लोक पांढरे वस्त्र परिधान करते. बघा, म्हणजे बुद्धानं सुरू केलेली ही परंपरा इतर धर्मातल्या लोकांनी एक्सेप्ट केली, म्हणजे चोरली म्हणा एक प्रकारे, पण आपल्या लोकांना सोडली आहे की नाही. तर बाबासाहेबांनी नागपूरला आणि चंद्रपूरला धम्म दीक्षा देते वेळी बाबासाहेबांनी आपल्या घरातले दगडा धोंड्याचे देवी देवता नदीमध्ये नाल्यामध्ये फेकून द्या. त्यावेळेच्या लोकांनी फेकून दिले, नदी नाल्यात विहिरीमध्ये फेकून दिले. बाबासाहेबांनी पुन्हा इशारा केला होता की तुम्ही म्हणे नागपूरला आणि चंद्रपूरला धम्म दीक्षा घ्यायला याल तर कोणते कपडे घालून याल? पांढरेच कपडे घालून या. त्यावेळेच्या लोकांकडे पैसा नव्हता, खायला प्यायला नव्हतं. असं भाषणामध्ये उल्लेख आहे वामनराव गोडबोलेच्या की त्यावेळी चंद्रपूरच्या आणि नागपूरच्या मार्केटमध्ये एकाही दुकानामध्ये पांढरा कपडा शिल्लक राहिला नव्हता. त्यावेळेच्या लोकांना बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं. आम्ही एवढ्या वर्षापासून, एवढंच नाही, बाबासाहेबांचे तुम्ही खूप सारे फोटो पाहिले असेल. बाबासाहेबांचे फोटो तुम्हाला टायकोट बुटातले दिसते का नाही? दिसते ना जास्तीत जास्त. पण बाबासाहेब किती शीलवान व्यक्ती होते, बुद्धाचा कसा रिस्पेक्ट करत होते की जेव्हा ते धम्मदीक्षेला गेले तेव्हा रमाबाईची आठवण म्हणून त्यानं पांढरं धोतर आणि पांढरा सदरा घातलेला होता. एवढंच नाही, सारस्वत ब्राह्मण असलेली, MBBS MD असलेली डॉक्टर शारदा कबीर, सविता आंबेडकर म्हणता तुम्ही तिला, ती ब्राह्मण स्त्री, तिच्याही अंगावर तुम्ही धम्मदीक्षेचा फोटो पहा, तिच्याही अंगावर कोणती साडी आहे? पांढरी साडी. पहा, ब्राह्मण साडी असून. आणि आमच्या बाया इतक्या मुजर आहे की अजूनपर्यंत कोणाच्या घरची पूजा राहो, धम्म परिषद राहो, बुद्ध विहार राहो, कितीही गडबड असू द्या, आपण पांढरे वस्त्रच घातले पाहिजे. लग्नामध्ये तुम्ही 10 ते 2, 4, 5 साड्या बदलवता आणि तुम्हाला आळस कोणता? पूजेमध्ये पांढरे वस्त्रच परिधान केले पाहिजे. आपली ते नियमावली आहे. आपण जर करू तर आपले लेकरं बाळ शिकतील. रंगीबेरंगी नाही घातले पाहिजे. बुद्धापुढे, बुद्धाच्या पूजेत, विहारात, धम्म परिषदेमध्ये कोणते कपडे घातले पाहिजे आपल्या मुलाबाळांना ते सांगितलं पाहिजे. सैल कपडे घातले पाहिजे. काळे रंगीबेरंगी कपडे वापरू नये. आपण सफेद कपडेच वापरले पाहिजे. बरं, तुम्हाला आवडते का हे? नाही आवडत ना, त्रास येते काय लोकांना? काय होते बनतेजी? काय होते बनते? उद्या जर मी तुमच्याकडं, मी जर जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालणार, तुम्ही मला घरी बोलवान का? मग अंगावर चिवर आहे म्हणूनच तुम्ही आम्हाला जेवण देता, पाय आदर सत्कार वगैरे सगळं कायच्यामुळे? चिवरामुळे करता का नाही सगळं? आणि मी जर चिवर काढलं उद्या, जीन्स पॅन्ट घाललं, तुम्ही मला विचारान का? जेवण द्यान का? मग या चिवरालेच किंमत आहे का नाही? मग भगवान बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे, पांढऱ्या वस्त्राला खूप महत्व आहे. लक्षात घ्या, हे कधीच विसरू नका. ही आपली काय आहे? बौद्धांची आचारसंहिता आहे, ते आपण पालन केली पाहिजे,
आहे का नाही. आपल्या पंचरंगी धम्मध्वजामध्ये सुद्धा पांढरा कलर आहे, चिवराचाही कलर आहे लाल पिवळा, आहे का नाही. तर किती महत्व आहे का नाही. आपला आपला कलर इतर लोकांनी घेतला आहे, पण आपण मात्र ते हळूहळू सोडत आहोत. तर आज बाबांचा कार्यक्रम असल्यामुळे दुसरी गोष्ट, आपल्या घरी जर कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण त्या काही लोक निर्वाण लिहितात, तिथं फोटोच्या खाली काय लिहितात, निर्वाण लिहितात. काही लोक परिनिर्वाण लिहितात, काही लोक तर महापरिनिर्वाणही लिहितात. असे लोक आहेत. म्हणजे जो कधी बुद्ध विहारात गेलाच नाही, बुद्धाचं तोंड पाहिलं नाही, ज्याने पंचशील येत नाही, कधी अष्टशील धारण केलं नाही, कधी काही धम्माचं केलं नाही, बुद्ध विहाराची पायरी ओलांडली नाही, आणि बुद्ध विहारासाठी त्याचं काही योगदानही नाही, बुद्धाच्या धम्मासाठीही योगदान नाही, धम्माच्या कार्यासाठी बाबासाहेबांसाठी काहीच योगदान नाही, मेल्यावर डायरेक्ट बुद्धवासी लिहितात का नाही बुद्धवासी. तर बुद्धवासी हा शब्द लिहू नये, त्या ठिकाणी कालकथित, स्मृतिशेष किंवा कालगत हा शब्द यूज केला पाहिजे. कालकथित हा शब्द सल्लसूत्रातला आहे, पाली शब्द आहे. बुद्धवासी म्हणजे काय, बुद्धवासी शब्द बौद्ध साहित्यामध्ये कुठेच सापडत नाही. उपवास नावाचा शब्द बौद्ध साहित्यामध्ये कुठेच सापडत नाही. इतरही धर्मामध्ये उपवास राहते ना आपल्याही धर्मामध्ये उपवास राहते. पौर्णिमेचा उपवास नसते, पौर्णिमेचे उपोषत असते, 8 शील पालन करायचं असते. उपवास म्हणजे अन्नाचा असते. बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही, उपवास नावाचा शब्दच नाही, उपोषत आहे. उपोषत म्हणजे काय, 8 शील ग्रहण करणं महिन्यातून 4दा. तर त्याच प्रकारे आपण जे लोक आहे, आपल्याच मनानं जुने लोक स्वर्गवासी लिहित होते, कैलासवासी लिहित होते. आता आम्ही बौद्ध झालो, हिंदू महाराजचे, तर आता आम्ही बुद्धवासी. समजलं का. बुद्धवासी कोण आहे लोक, बुद्धवासी. आता तुम्ही, वास म्हणजे काय होते, बुद्धाच्या वासात सहवासात असणे, त्याला बुद्धवासी. आता तुम्ही माझ्या समोर बसलेले आहे का नाही, आणि मी तुम्हाला बुद्धाचा धम्म सांगत आहो, तर तुम्ही बुद्धाच्या वासात आहे का नाही, आता सहवासात आहे ना. बुद्धाच्या प्रतिमेसमोर म्हणा, बुद्धाच्या धम्म कार्यामध्ये म्हणा, त्याला बुद्धवासी म्हणत असतात. तर बुद्धवासी हा शब्द आपण विसरला पाहिजे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सगळं सांगितलं आहे, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार आहे की नाही. बाबासाहेबांची प्रतिज्ञा, मेलेल्या माणसाच्या नावानं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये लिहिलं, मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. पिंडदान म्हणजे काय, मेलेल्या माणसाच्या फोटो समोर पत्रावळी ठेवणं, म्हणजे त्यालाच पिंडदान श्राद्ध पक्ष म्हणतात ना. बाबासाहेबांनी त्याला विरोध केला आहे. नागपूरला दीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञेमध्ये लिहिलं आहे, मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. आता इतर धर्मातील लोक, ब्राह्मण त्याला सांगते ओबीसी बांधवायला, ते लोक करते का नाही. पण त्याच्या धर्मामध्ये आत्म्याला मान्यता आहे. बुद्धानं आत्मा नाकारली आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये कुठलाही आत्मा नसतो. आत्मा हा भ्रामक समजुतीला जन्म देत असतो. लक्षात घ्या, आत्मा नावाची कोणतीही गोष्ट आपल्या शरीरामध्ये नाही. पण ब्राह्मण लोक मानते आत्मा राहते, मग ते कावळ्याच्या रूपात येते, मग कावळा शिवते, आणि मग ते आई वडील त्या कावळ्याच्या रूप घेऊन येते. समजलं का. नाही टाकलं तर मग ते भूत बनते. तर अशा पद्धतीची अंधश्रद्धा ब्राह्मणानं फैलवली आहे. त्याचं काम आहे अंधश्रद्धा फैलवणं. बुद्धानं सरळ सांगितलं, मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा नसते, ही अंधश्रद्धा आहे. आत्मा नावाची कोणतीही कन्सेप्ट नाही. अजूनही काही भयान लोक आपले, त्यानं माया आत्मा दुखवला, आत्म्याचा सराप लागल. अरे आत्माच नाही म्हणते बुद्ध, तर काय आत्माला सराप लागणार आहे. म्हणून आत्मा नावाची गोष्ट डोक्यातून काढून टाका. बुद्धानं या शरीरामध्ये, मिलिंद प्रश्नामध्ये वाचा, आत्मा नावाची कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही बाबासाहेबांनी लिहिला बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, आत्म्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. इतरांसाठी तो धर्म असू शकतो, पण बुद्धानं काय सांगितलं, आत्म्यावर विश्वास बाळगणे. लक्षात आहे का, तुम्हाला येत आहे का. तर काय आहे ते, अधर्म आहे, अधम्म आहे. समजलं. तर आपण कावळ्याला बाप बनवण्याची, कावळ्याला आई बनवण्याची आपली प्रथा नाही. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये लिहिलं, मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. म्हणजे मेलेल्या माणसाच्या नावानं घास ठेवणं किंवा पत्रावळी ठेवणं. आलं का लक्षात तुम्हाला. हा, बौद्ध धर्मामध्ये परियती पूजा असते, फळ ठेवत असतात, पूजेमध्ये काही सामग्री वगैरे ठेवत असतात श्रीलंकेमध्ये. पण ते मेलेल्या माणसाच्या नावाने ठेवतात का, ते भिक्खूंसाठी किंवा तिथे बुद्धाच्या नावाने. बुद्धाचं मरणच झालं नाही, बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं आहे का नाही.
तर लक्षात घ्या, किंवा ते आत्म्याच्या नावानं ठेवत नाही. बौद्ध धर्मामध्ये ठेवतात ना फळं वगैरे, असं वगैरे तुम्ही पाहिलं असेल, ते परियती पूजेमध्ये येत असतं, पण ते तशा पद्धतीनं नाही, कावळ्यासाठी म्हणून किंवा आत्म्याच्या शांतीसाठी म्हणून. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट? लक्षात. तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये काय लिहिलं? मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. कोणतेही क्रियाकर्म म्हणजे जो ब्राह्मण आपल्याला कधीही मंदिरात उभा करत नव्हता, त्याचं मंदिरही बाटत होतं आणि त्याचे देवही बाटत होते. आता बाटते का? आता तुम्हाला ते मंदिरातही बोलावते, कारण त्याला माहित आहे यायले आता बाबासाहेबांनी नागपूरला बौद्ध धम्म दिला, यायले नोकऱ्या लागल्या, याच्याकडे पैसे आले, याच्याकडे ड्युटी आल्या, याच्याकडे जॉब आला, याच्याकडे पैसे आहे. आता हे या महार लोकाले, आता या बौद्ध लोकाला महारच म्हणतो मी, जे लोक मंदिराकडे जाते, तर तुम्हाला येऊ देता. आता आमचे लोक धम्म परिषदले म्हणलं तर कुठं येणार नाही. कुठे चाला म्हटलं चांगलं कार्य असेल तर पैसे नाही त्याच्याकडं, बुद्ध घ्यायला चाला म्हटलं तिथं पैसे नाही, मग मजुरी राहते, वावरातले कामं राहते. पण मात्र आष्ट्याची भिकाराम बाबाची यात्रा येऊ द्या, बंदा गाव यात्रेला जाणारे लोक बौद्ध लोक आपले आहे. समजलं का? आहे का नाही? नीचे जात नसेल बाया, पण जाणारे लोक आहे. अजूनही आपले लोक सुधारले नाही. लक्षात घ्या, अजूनही आपण उघड्या नागड्या बाबांच्या मागे लागलेला आहो, सट्टेवाल्या बाबांच्या मागे लागलेला आहो. हे सगळे काही बुवा बाबा जन्माला घातले लोकांना सट्टेवाल्याने घातले. लक्षात घ्या, गाडगे बाबा अमरावतीमध्ये होऊन गेले, ते कधीच कोणा मंदिरात गेले नाही. उलट त्यानं सांगितलं, अरे देवळात देव नसते, बामणाचं पोट असते. लक्षात घ्या, एखाद्या मानसिक रोगी आजारी माणसाचा फायदा घेऊन त्याला बुवा बाबा बनवून त्याच्या नावावर पैसे कमावणं हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे. पण भारतामध्ये ते होतं आणि तुम्ही त्यालाही बळी पडता. उद्याला काळाराम मंदिराचा दिवस आहे का नाही? कोणता दिवस आहे उद्या? काळाराम मंदिराचा दिवस. लक्षात घ्या, 5 वर्ष 11 महिने 7 दिवस काळाराम मंदिराचा दरवाजा नाही उघडला, कारण आमचं मंदिरही बाटते म्हणे काळारामचं नाशिकचं, आणि आमचे देवही बाटते. पण आता बाटते का? कारण त्याला माहित झालं याच्याकडे पैसे आले, ते लोक दानपेटीत पैसे टाकते. आता तर तुमच्या मागे दंड घेऊन धावायला पाहिजे त्याने मागं, आहे का नाही? बाबासाहेबाच्या डोक्याला दगड लागला होता, अनेक लोक जखमी झाले होते काळाराम मंदिरात, पण एकही तर आमचे देवही बाटते म्हणे, आमचं मंदिरही बाटते, चौदार तळही बाटते म्हणे. त्या चौदार तळावर डुकरं डाकरं गधे घोडे कुत्रे गाई बैल पाणी पिऊ शकत होते, पण माणूस असून त्या चौदार तळ्याला हात लावू शकत नव्हते. म्हणजे जनावराच्या कुत्र पाणी पेल्यानं, गाय बैल पाणी पेल्यानं, गध डुकर पाणी पेल्यानं ते चौदार तळ्याचं पाणी बाटत नव्हतं, पण आपण माणूस असून हात लावल्यानं ते पाणी बाटत होतं. आता जायला पाहिजे का त्या मंदिरामध्ये? जायला पाहिजे का? पण असे अनेक लोक आहे भटकणारे आपल्या समाजातल्या बाया. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध धम्म दिला आणि त्याच्यातही सांगितलं आहे, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून, क्रियाकर्म म्हणजे काय? कार्यक्रम. आता तुम्ही भंतेजीले बोलावलं का ब्राह्मणाले बोलावलं? आणि बाबासाहेबांनी जर बौद्ध धम्माची दीक्षा दिलीच नसती तर मीही भंतेजी नसतो, माझ्या अंगावर चिवरे नसते, आणि तुम्ही बौद्ध उपासक उपासिका नसत्या, आणि तुम्ही बौद्ध उपासक उपासिका नसत्या, तुम्हाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली नसती नागपूर चंद्रपूरला, तर माझ्या अंगावर हे चिवर आलं नसतं, मी भंतेजी बनलो नसतं, आणि तुम्ही भंतेजीले बोलावलं नसतं. लक्षात घ्या, म्हणजे भंतेजी म्हणजे ब्राह्मणाचा रस्ताच कट केला कोण? बाबासाहेबांनी. नाहीतर आमच्या घरी कोण आले असते? एक तर नव्हते, पण ब्राह्मण आपल्या घरी नक्कीच आले असते. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, मी क्रियाकर्म कोणतेही ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. दुसरी गोष्ट, तेहरवी नावाचा प्रकार बौद्ध धर्मामध्ये नाही, तो ब्राह्मणी धर्मातला ब्राह्मणानं सांगितलेला तयार केलेला प्रकार आहे. कोणता? तेहरवी. लक्षात घ्या, तेहरवी म्हणजे काय? ब्राह्मण एवढे हुशार आहे. तेरवी म्हणजे काय? 13 म्हणजे काय? 13 दिवस होणे म्हणजे काय? तेरवी. एखादा मृत व्यक्ती घरचा मरण पावला तर त्याला किती दिवस झाले? 13 दिवस झाले, तर त्याच्या नावानं 13 दिवस झाले म्हणून तेरवी. पण 13 काय आहे? ब्राह्मण लोक एवढे हुशार आहे. 13 काय आहे? भगवान बुद्धांचे 13 धुतांगधारी भिक्खू आहे. जे धुतांग म्हणते का ते पानसुकुली चिवर घालतात ठिगळ्या ठिगळ्याचे, भगवान बुद्धांचे जे भिक्खू संघ आहे ते 13 धुतांग प्रकार आहे. बुद्धानं सुरू केलेले 13 धुतांग प्रकार, हा 13 शब्दही चोरला. 84,000 भगवान बुद्धांच्या गाथा होत्या.
तर त्या 84,000 जन्माचा फेरा बनवून टाकला ब्राह्मणांनी, शब्दही चोरले. 84,000 महास्तूप सम्राट अशोकाने बांधले आणि 84,000 गाथा होत्या, 82,000 बुद्धाच्या आणि 2,000 इतर अरहंत भंतेजींच्या. तर 84,000 जन्माचा फेरा बनवून टाकला त्यानं. आणि 84,000 काय आहे? सम्राट अशोकाने स्तूप बांधले होते बुद्धाच्या धातूवर, शारीरिक धातूवर. अलग लक्षात तुम्हाला? एवढे हुशार आहे. आणि काही लोक आजही मला कार्यक्रमासाठी बोलावतात 40 दिवसाच्या नंतर. म्हणजे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणी परंपरेनुसार 40 दिवसाचं सुतूक असते. काही लोक 13 सव्वा महिना म्हणतात त्याला. कोणता सव्वा महिना? त्याला सुतूकच म्हणते. अनेक लोक आहे म्हणते आमच्या घरचा माणूस मरण पावला तर त्याला आता 40 दिवस पूर्ण कंप्लीट झाले, तुम्ही आमच्या घरी पूजेला या, आम्हाला तुम्ही तारीख द्या. तर हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे 40 दिवसाचं सुतूक असते. पण तुम्ही लोक आताही बौद्ध झाले तरी तुम्ही सुतूक पाळत नाही, पण ते 40 दिवस मात्र सव्वा महिना पाळता. ही हिंदू धर्मातलीच प्रथा आहे. लक्षात घ्या. तुम्ही हो म्हणा का काही म्हणा, ते 40 दिवस म्हणजे एक प्रकारचं सुतकच आहे. आणि मग तुम्ही शेवटच्या दिवशी बोलावता आणि भंतेजीच्या हातून पूजा करत असता. ही 40 दिवसाचा सव्वा महिना किंवा ह्या 13व्या नावाचा प्रकार. आणि दुसरी गोष्ट, आपल्या लोकांना सवय पडलेली आहे गोहारी सवय, गोड जेवण. आता गोड जेवण म्हणजे काय? तर लोकांना कोंबड्या बकऱ्याचं जेवण द्यायचं. म्हणजे आज भंतेच्या हातून कालकते दिवस घ्यायचा, पानाती पाता वेर म्हणे, मी कोंबडे बकरे कापणार नाही आणि ते हत्या करणार नाही प्राण्यांची, आणि मग कोंबडे बकरे खायचं. कोणतं गोड जेवण आहे? ज्याच्या घरचा व्यक्ती मरण पावला ते कडू घास आहे का गोड घास आहे? बौद्धांनी ते गोड जेवण विसरलं पाहिजे. खास करून महाराष्ट्रात, विदर्भात जास्त या पद्धती आहे. जवान जरी मेला तरी लोक गोड जेवण करत असते. ही माणुसकी नाही आहे. भगवान बुद्धाने आपल्याला पंचशील सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला ही गोष्ट? तर 40 दिवसाचं जे सव्वा महिना भरते, तर 40 दिवस काय आहे बरं? ब्राह्मण लोक एवढे हुशार आहे. 3 तिगाडा काम बिघडा. 3 तिगाड्यानं काम बिघडत नाही, उलट सुधारते काम. मग 3 काय आहे? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नाला जो जो शरण जातो, ज्याचं बिघडलेलं काम सुधरत असते. पण ब्राह्मणानं किती बदनामी केली? 3 तिगाडा काम बिघडा. म्हणजे तुम्ही बुद्धाला, धम्माला, संघाला, या 3 रत्नाला शरण गेले, तुमचं काम बिघडते म्हणते. पण बिघडते का? किती ब्राह्मण हुशार आहे. तर हे 40 काय आहे? 40 भगवान बुद्धाचे कम्मठाण आहे. तथागत बुद्धाला पिंपळाच्या बोधिवृक्षाखाली बोधगयाला जे ज्ञान प्राप्ती झाली, किती दिवसात प्राप्त झाली? 40 दिवसात. किती दिवसात? सुजाताची खीर प्राशन केली त्या दिवसापासून तर त्यांना वैशाख पौर्णिमेच्या सम्यक संबोधी प्राप्तीपर्यंत 40 दिवसात त्यांनी ज्ञान प्राप्ती केलेली होती. किती दिवस लागले होते? का गेले होते बस सिद्धार्थ गौतम झाडाखाली बसले, डोळे लावले, बुद्ध झाले, असं आहे का ते? 40 दिवस लागले. समजलं? किती दिवस? 40 दिवसात ते ज्ञान प्राप्ती केली त्यांनी. 40 दिवस लक्षात घ्या. हे 40 दिवस ब्राह्मणांनी विकृत केले आणि 40 दिवसाचं सुतूक पाळणं त्यानं सुरू केलं. ज्या 40 दिवसामध्ये भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली, ते 40 दिवसाचं सुतूक प्रतिक्रांतीच्या रूपात ब्राह्मणांनी सुरू केलं. आजही जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गाव आहे. बाबासाहेब स्वतः 40 गावला गेले होते. टांग्यावरून बाबासाहेबाला ते म्हणजे टांग्यावर सुद्धा तयार होत नव्हता. समजलं का? बाबासाहेबाला न्यायासाठी वस्तीपर्यंत रेल्वे स्टेशन. आजही ते 40 गाव आहे का नाही? महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पितळखोरा बुद्ध लेणीपाशी 40 गाव. हे कशावर नाव पडलं 40 गाव? भगवान बुद्धांचे 40 कम्मठाण. भगवान बुद्धाला जी ज्ञान प्राप्ती झाली ते किती दिवसात? 40 दिवसात. पण हे 40 हा शब्द विकृत करून ब्राह्मणांनी 40 दिवसाचं सुतक पाळणं सुरू केलं आहे. लक्षात घ्या. हे षडयंत्र ओळखा, जागृत व्हा, काहीतरी डोकं लावा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बौद्ध उपासक उपासिका लग्नाचा हा हिरवा चुडा सोडून द्या. सती जाणाऱ्या बायाचा शालू होता तो हिरवा, आणि हिरवा चुडा लग्नाचा. म्हणजे आम्ही एकीकडे पांढऱ्या साड्या घाला म्हणतो, तुम्ही पुन्हा लग्नाचा हिरवा चुडा. सती जाणारी बाई, जिवंतपणी आपल्या पतीच्या शरणावर जाणारी जी सती जाणारी बाई, तिला ब्राह्मण लोक सांगायचे की हिरवा शालू घाल आणि हिरव्या बांगड्या परिधान कर. आज तुम्ही लग्नामध्ये लग्नाचा हिरवा चुडा घालता. सांगा हिंदू धर्मामध्ये तुमच्यामध्ये काय फरक राहिला आहे? एखाद्या मातंग समाजामध्ये लग्न असलं मुलाचं मुलीचे तर कोणत्या बांगड्या भरते? हिरवा चुडा भरते का नाही? आणि ओबीसी मध्ये हिरवा चुडा, बौद्धांमध्ये
मग तुमच्यातनं त्याच्यात काही फरक राहिला का? काय सोडलं तुम्ही? तर तशाले महारिणी म्हणते आणि महार म्हणते, बौद्ध नाही. असं म्हणलं तर तुम्हाला राग येईल. जे लोक अजूनही देवदेव करत भटकत आहे आणि अजूनही अंधश्रद्धेमध्ये आहे, तर ते लोक अजूनही महार म्हणूनच जगत आहे. ओरिजिनल बुद्धिस्ट म्हणून जगा. मग ओरिजिनल बुद्धिस्ट बनण्यासाठी काय आहे? बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा. मुसलमान लोक इकडे तिकडे भटकते का? मंदिरामध्ये दिसते का तुम्हाला मुसलमान लोक? त्याचे लेकरू तरी दिसते का? त्याच्या घरचे बाई तरी दिसते का तुम्हाला? एकही मुसलमान माणूस, ख्रिश्चन माणूस इकडे तिकडे भटकत नाही. लक्षात घ्या. मी वारंवार सांगत असतो या गिरोलीच्या कार्यक्रमामध्ये, मी जेवढे वेळा तेवढ्या सांगत, नेहमी प्रवचनामध्ये सांगतो आणि सांगत राहणार. कोणतं? बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे आपले सण नाही. होळी, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, तीज, रक्षाबंधन, राखी बांधणे, रंग लावणे, हे सण ख्रिश्चन लोक, मुसलमान लोक साजरे करते का? करते का? होळी, दिवाळी, दसरा, सोनं वाटणं, राख्या बांधणं भारतातला कोणता तरी, भारतातलाच नाही, जगातला कुठला तरी ख्रिश्चन माणूस आणि ख्रिश्चन मुस्लिम माणूस तुम्हाला साजरा करताना दिसतो का? हिंदूंचे, ब्राह्मणाचे सण हे आपले सण आहे का? हे ब्राह्मणांचे सण आहे. आपण बौद्ध धर्म घेतला नागपूरला, चंद्रपूरला, आपला हिंदू धर्माच्या, ब्राह्मण धर्माच्या सणाशी काहीही संबंध राहिला नाही. आम्ही हिंदू धर्म सोडला तर हिंदू धर्माचे देवी देवता सोडले पाहिजे, त्याचे उपासक तपासक सोडले पाहिजे, त्याचे धागे दोरे सोडले पाहिजे. गुलामीचं प्रतीक आहे ते काळे धागे, गुलामीचं प्रतीक आहे ते हिरव्या बांगड्या. लक्षात घ्या. तर आपण हे अजूनपर्यंत सोडलेलं नाही. उद्याला कोणता सण आहे? होळीचा. म्हणून एकही तारीख आली नाही मला. 3 तारीख अजिबात कोणा कार्यक्रमासाठी बोलावलं नाही. मी याच्यावरच अंदाज बांधला का 3 तारीख लोकांनी का घेतली नाही. माझ्या म्हणजे पूर्ण तारखा बुक झालेल्या आहे माझ्या पूर्ण, पण 3 तारीख मध्ये कोणच घेतली नाही. बरं, धम्म परिषदची नाही आणि कोण बोलावलंही नाही जेवाले. कारण आमचे लोक, मला अनुभव आला की मी फेल झालो. आमचे सगळे विद्वान बनते जी प्रवचन करता करता फेल झाले. 3 तारखेला का बोलावलं नाही? तर 3 तारखेला होळी आहे ना. कशाला बनतेजीला घरी बोलवायचं? अगाऊ आपल्या घरामध्ये सुख म्हणजे आनंदात कायले बनते जर सांगते हे नका करून हे नका करू, आम्हाला तर करायचं आहे, आम्ही करणारच. बनते तुम्ही किती सांगा, तुम्ही करतच राहा, आम्ही सांगतच राहू, कारण आमची ड्युटी आहे. आम्हाला चिवर त्याच्यासाठीच घेतलेला आहे. आम्ही हजारदा ती एकच गोष्ट सांगत राहणार आहोत. लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही सुधरत नाही तोपर्यंत त्यासाठीच घेतलं ना. आम्ही वस्त्र कायसाठी घेतलं आहे? त्यासाठीच घेतलं आहे की नाही? तर तुम्हीच ते सोडलं पाहिजे. ते प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये आहे. मुसलमान, ख्रिश्चन लोक अजिबात साजरे करत नाही. होळीला काय झालं, मी माझा विषय टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवर तो ऐका ना. मोठ्या प्रमाणामध्ये मी तो विषय मांडलेला आहे, पण मी अल्पच सांगतो. होळीच्या दिवशी शशांक नावाच्या बंगालच्या ब्राह्मण राजानं नालंदा विद्यापीठ जाळलं. जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ, 90 लाख पुस्तकं होते, 3 लायब्रऱ्या होत्या, 10,000 भंतेजी शिकत होते. नालंदा विद्यापीठाला जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ. नालंदा म्हणजे सारीपुत्ताचं जन्मगाव, सारीपुत्ताचं घर, सारीपुत्ताचा तिथं स्तूप होता. कुठे? नालंदाला. हे नालंदा विद्यापीठ 10,000 भंतेजी तिथं शिकायचे. तिथं अन्न, वस्त्र, निवारा सगळे राजे महाराजे, शेतकरी लोक तिथं आपल्या शेतीतला पहिला माल नालंदाला नेऊन टाकत होते. जसे आज शीख धर्मातले लोक आलूचे कट्टा राव, तांदूळ राव, ज्वारी राव, गहू राव, जे शेतीतलं पहिलं उत्पन्न होते ते कुठं नेऊन टाकत होते? नालंदा विद्यापीठामध्ये नेऊन टाकत होते भिक्खूंच्या सेवेसाठी. लक्षात घ्या. आपली परंपरा शीख लोकांनी घेतली आहे. लक्षात घ्या. तर ते नालंदा विद्यापीठ जाळलं. पावसाळ्यामध्ये जाळलं असेल का त्यानं? मग आता उन्हाळा चालू होत आहे का नाही? हिवाळा संपला, उन्हाळा चालू झाला. हीच त्यानं सत्र पाहिलं आणि नालंदा बौद्ध विद्यापीठ मुसलमानानं जाळलं नाही, त्याच्यावर नाव टाकलं यायनं. सांगा, महाबोधी महाविहारावर, बुद्धगयावर कोणाचा कब्जा आहे आता? मुसलमानाचा आहे का? ख्रिश्चनाचा आहे का? जैनाचा, शिखाचा आहे? पहा, आताही दीक्षा देऊन बाबासाहेबांनी कब्जा कोणाचा आहे? 84,000 बुद्ध विहार सम्राट अशोकाने बांधली, त्याच्यावर तर कब्जा आहेच. पण ते नको बा आमचे, ते आमचेच होय, ते नको बा, पण एक तरी द्या. कोणतं? बुद्धगया. द्यायला तयार आहे का ब्राह्मण लोक? पहा, ब्राह्मण लोक द्यायला तयार नाही. आज तिथं जाऊन बसल्या सगळे बुद्ध विहारावर आणि बुद्ध लेण्यावर त्याने कब्जे केले आणि दुकानं तिथं चालू केले. लक्षात घ्या. तर ज्या दिवशी नालंदा विद्यापीठ जाळलं तो दिवस होता
तिथून होळीचा सण सुरू केला. भंतेंच्या कत्तली केल्या, नाग लोकांना, उपासक उपासिकांना, नागराजांना जिवंत यज्ञामध्ये जाळून टाकलं. नालंदा विद्यापीठाला आग लावली आणि 90 लाख पुस्तकं नालंदा विद्यापीठामधले 6 महिने जळत राहिले. किती महिने? आणि या नालंदा विद्यापीठाला ब्राह्मणांनी आग लावून, कोणता ब्राह्मण होतो? बंगालचा शशांक नावाचा बंगाली ब्राह्मण, त्यानं आग लावून ते बौद्ध विद्यापीठ जाळून टाकलं आणि त्यानं होळी सुरू केली. नंतर नालंदा विद्यापीठ जाळल्याच्या नंतर शशांक नावाच्या त्या बंगालच्या ब्राह्मण शेंडीवाल्या राजानं बुद्धगयेकडे मोर्चा वळवला आणि बुद्धगयेचं जे झाड होतं, बुद्धगयेचं बोधिवृक्ष, बुद्धानं ज्ञान प्राप्ती केली होती. शशांक नावाच्या त्या बंगाली ब्राह्मण राजानं आपल्या सैनिकांना आदेश दिला का त्या झाडाचे तुकडे तुकडे करा आणि ते झाड बुडा सकट ते जाळून टाकण्यात आलं. आज तुम्हाला ते झाड दिसते, ते सर अलेक्झांडर कनिंगम इंग्रज अधिकाऱ्यांनी श्रीलंकेमधून आणलेली ती 5वी शाखा आहे. लक्षात घ्या, तेच झाड आहे ते संघमित्रानं श्रीलंकेला नेलेलं ते झाड. ब्राह्मणानं, शशांक नावाच्या बंगाल ब्राह्मणी राजानं ते झाड जाळलं आणि होळी नावाचा सण सुरू केला. नाग लोकांना, नाग उपासक उपासिका, नागवंशी लोक होतो आपण नागपूरचे. सगळ्या भारतामध्ये नाग लोकांचं राज्य होतं. या नाग राजांना, नाग उपासक उपासिकांना जिवंत नाग यज्ञामध्ये जिवंत जाळलं. होलिका कोण होती? ती आपली नागराणीच होती, तिलाही जिवंत जाळलं. तुकाराम महाराजांची ब्राह्मणानं हत्या केली होळीच्या दिवशी आणि इंद्रायणी नदीमध्ये त्यांचे तुकडे टाकून दिले आणि होळी सण ब्राह्मणांनी सुरू केला. आणि तुम्ही लोक, तुमचे लेकर तुम्ही साजरे करता. होळीला होळी पूर्णाची पोळी म्हणजे गोड आहे म्हणते मस्त. लक्षात घ्या, याच्यानंतर आपण ते करू नये. आपल्यासाठी तो दुःखाचा दिवस आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या पर्वावर बुद्ध कपिलवस्तूला आले होते. आनंदाचा दिवस होता, पण या आनंदाचाच दिवस त्याने ब्राह्मणांनी शोधून आमचं नालंदा विद्यापीठाला आग लावली आणि बुद्धगयेचं बोधिवृक्षाचं पिंपळाचं झाड त्यानं जाळून टाकलं आणि त्यानं होळी नावाचा सण सुरू केला. लक्षात घ्यायचं आहे, हे मी तुम्हाला सांगत आहो आजच्या अनुषंगानं. तर आज जो कार्यक्रम आहे, जेवढे काही सण आहे, दिवाळीच्या सणाच्या दिवशी तुम्हाला माहितच आहे, महामुघलांचे तुकडे तोड गेले ब्राह्मणानं आणि दिवाळी सुरू केली. म्हणून आपले खरे सण आहे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. त्याच्या पलीकडे आपले कोणते सण नाही. महापुरुषांच्या जयंत्या आहे, बुवा बाबाच्या, गुना बाबाच्या, या भिका बाबाच्या यात्रा जत्रा जाणं सोडून द्या. यात्रेला झाले काय होते, पाहणे झाले काय होते? ओबीसी समाजाचे लोक दिसते का तुमच्या धम्म परिषदेकडं? तुमच्या नागपूरच्या दीक्षाभूमीला येते का? ते नाही म्हणत तर पाहले काय होते म्हणून दीक्षाभूमी. काही गिने चुने लोक येत असतील, पण सर्वच लोक येत नाही. बुद्ध गेले ते का तुमच्या गावातल्या ओबीसी लोक आले म्हणा, चला बुद्ध गेला माझ्या संघ दीक्षाभूमीला चला, येतात का ते? मातंग लोक तरी येतात का? पण तुम्ही मात्र सर्व देवाचे ठेके घेतले आहे. मुसलमानाचे दर्गे पुसता, देवे आहे पुसता, सोन्यानं भरली ओटी म्हणते, पुन्हा देवीच्या ओट्या भरणं चालू आहे आणि 7व्या महिन्याच्याही ओट्या भरणं चालू आहे. सोन्यानं भरली ओटी, माझ्या सोन्यानं ओटी भरली ना तुही ओटीमध्ये बुद्ध टाकला ना नागपूरले, मग 7व्या महिन्याच्या ओट्या भरणं आपलं आहे का परंपरा? हिंदू धर्माची आहे, आपली परंपरा नाही. ते 7व्या महिन्याचे गर्भसंस्कार घेणं, तो कार्यक्रम 3ऱ्या महिन्यातच असतो, 7व्या महिन्यात नसतो. ते हिरवा शालून हिरव्या बांगड्या नसतात, ते विसरून जा. समजलं का? सोन्यानं भरली ओटी, मग काय टाकलं तुमच्या ओटीमध्ये? बाबासाहेबांना बुद्ध टाकला ना. मग सोन्यानं ओटी भरल्याच्या नंतर देवीच्या ओट्या भरण्याची काही गरज आहे का? आणि त्याच्या नावाने काही घटन दिवे मांडण्याचे, उपास मांडण्याची काही हे आहे का आपल्याला? आहे का आपल्याला? अरे तेल सापडत नव्हतं खाले, आता तुमच्या घरी तुम्ही तुपाचे दिवे लावून राहिले देवीला. अशा बाया आपल्या समाजातल्या, म्हणून अशा अनेक बाया अंधश्रद्धेमधल्या. तुमच्या बुद्ध विहाराला ग्रंथाला काहीच मतलब नाही. जर तुम्ही बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळत नसाल तर तुमच्या घरी बुद्धाचा फोटो असू द्या आणि बाबासाहेबांचा फोटो असू द्या आणि काही पैसे असू द्या, तुम्ही बुद्धिस्ट नाही. बुद्धिस्ट होण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा पाळायच्या असते. घरामधले ते फेकून द्यायचे असते. माझी आजी ठेवत होती, माझ्यापासून चालत आले. अरे तू आजी तर मेलेले गुडढोरे खात होते, ते खाणं आता ते काही सोडलं म्हणते लोक. आधीपासून चालत आलेलं आहे. अजूनही आपण जन्मल्यावर ते काही धागे दोरे लहान लेकराला बांधून देतो. बुद्धाले नजर नाही लागली कोणाची, एवढा चांगला बुद्ध पाहिले होता. आम्ही जन्मल्याबरोबर ते मनुस्मृतीचं बंधन, जातीचा विनाश या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं आहे. मनुस्मृतीचं गुलामीचं बंधन आहे ते कोणतं?
काळे धागे गळ्यातले, हातातले, पायातले सगळ्यात जास्त आपलेच लोक बांधते. बामणाची पोरगीन बामणबाई अजिबात बांधत नाही. हे तुम्हाला मनुस्मृतीनं दिलेलं गुलामीचं प्रतीक आहे. नजर लागते मध्ये बा दिले बांधूनच दिले का नाही. दात काढण्याची गोष्ट अजिबात नाही आहे. तुमच्या शिक्षणाला काही अर्थ नाही. तुम्ही शिकू नये असून तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही. मी हसण्याची सिरियस गोष्ट आहे. हसण्यासारखी गोष्ट नाही. हसण्यावर नेऊ नका. हे गुलामीचं प्रतीक आहे. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांचे विचार फॉलो करणार नाही, तुम्ही बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेब विचारात जिवंत आहे, संविधानात जिवंत आहे. बाबासाहेब पुतळ्यातही नाही, फोटोतही नाही. जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचे विचार फॉलो कराल, लक्षात घ्या, तेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. भारत, प्रबुद्ध भारत, धम्मराज्य निर्माण झालं पाहिजे. आणि धम्मराज्यातल्या बाया अशा का काळे धागे दोरे बांधणाऱ्या, म्हणून या हिरव्या बांगड्या सोडल्या पाहिजे. लग्नामध्ये आपल्या घरी पांढऱ्या बांगड्या भरायच्या नाही, पंचशिलाच्या कलरच्या भरायच्या. तेवढे तुमच्याकडे जास्त पैसे असेल तर सोन्याचे कंगन घालायचे. पण एक काळ्या हिरव्या चुडा सोडून द्या. हे सती जाणाऱ्या बायाचं आहे. ते हिंदू धर्मातली पद्धत आहे. ते हिरवा चुडा लग्नाचा, आमचा नाही तो हिरवा चुडा. काय बाया लपवली आता इथं. पांढरी साडी तर घालायची मस्त उपाशिका म्हणून, पण तिच्या हातात हिरवा चुडा पाहिजे. तर नवरीन तर म्हणे नवरीन झाल्यासारखंच वाटत नाही. मग हिरवा चुडा तर घातला आणि काऊन 2च महिने नांदली त्याच्या घरी, तर मग आहे का नाही. तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा, अंधविश्वास सोडून द्या. मी तर म्हणतो कोणत्याच मुलीनं काही घालायचं नाही, अजिबात घालायचं नाही कोणतंच. आणि ही पाया पडण्याची पद्धती लग्नामधली सोडून द्या. आपली पद्धती नाही ती पाया पडण्याची. नवरीन पाया पडत असेल तर नवरदेवाने पाया पडलं पाहिजे. आपल्याला संविधानाने समान अधिकार दिलाय, स्त्री आणि पुरुष. नवरींची जागा, आपल्या पत्नीची जागा आपल्या पायापाशी नाही. आपल्या पत्नीची जागा कुठे आहे? आपल्या हृदयात असली पाहिजे. आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे, तिचा गौरव केला पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलंय, कोण्या सुत्तामध्ये सांगितलंय पहा, कोण्या सुत्तामध्ये सांगितलंय? सिगाल सुत्तामध्ये काय सांगितलं आहे? आज बाबांचा कार्यक्रम आहे म्हणून 2 महिने आईनं सेवा केली आहे. लक्षात घ्या, बुढीची सेवा बुढे करताना नाही दिसत, बुढ्याची सेवा बुड्या करताना दिसते. कारण बुढे बिड्या फुकू. म्हणून लक्षात घ्या, इथं बसलेले जे काही तरुण लोक आहे, आपल्या बायकोला अजिबात मारू नका. म्हातारपणी तिच्याच हातचं खावं लागते. तुमचं पोरगही देत नाही, पोरगी देत नाही, सुनही देत नाही. आता तुमचीच गोष्ट काय सांगा, मीच माझ्या स्वतःच्या वडिलाच्या मैतीलाही जाता आलं नाही, मला नाही जाता आलं. माझं कारण होतं चिवर. तुम्हाला काय सांगू, आम्ही लोकांना सांगत फिरतो आई वडिलांची सेवा करा. मलाच सेवा करण्याची संधी भेटली नाही, कारण लोकलज्जा असते ना, आहे का नाही, माझ्या अंगावर चिवर असल्यामुळे. तर भगवान बुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये सांगितलंय बघा, काय सांगितलं आहे? पश्चिम दिशा समजून आपल्या पत्नीची पूजा करा. कोण म्हणत आहे असं? बुद्ध म्हणत आहे सिगाल सुत्तामध्ये. आता पत्नीची पूजा करणं म्हणजे काय? आरतीनं पूजा करणं आहे का? तिच्या शब्दाचा मान करणं, तिचा गुणगौरव करणं, तिलाही आपला सन्मान देणं. बरोबर. म्हणजे पत्नीची पूजा कशी करा म्हणते? 6 दिशाची पूजा सांगितलं, मी ते सांगणार नाही. पण पश्चिम दिशा समजून आपल्या पत्नीची पूजा करा. कोण म्हणत आहे असं? बुद्ध. कोणाला पूजा करायला सांगतात? पतीला. पूजा करणं म्हणजे तिचा गौरव करणं, तिचा आदर करणं, तिला आपल्या मनामध्ये स्थान देणं. म्हणजे बुद्धानं काय सांगितलंय? पश्चिम दिशा समजून आपल्या पत्नीची पूजा करा. लक्षात येते का तुम्हाला? तुम्ही करता का? आजपासून करणं चालू का? ती पूजा नव्हे. दुसरी गोष्ट, पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा. बुद्धानं काय सांगितलं आहे? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा. बुद्धानं काय सांगितलं होतं? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. पण तुम्ही लोक किती हुशार आहे. बायको म्हणते पूर्व दिशा आणि आई वडील म्हणते पश्चिम दिशा. पण बुद्धानं काय सांगितलं होतं? ती मन तयार झाली का नाही असं? पाहणं माहितो, लग्न झालं तेव्हापासून बायको म्हणती पूर्व दिशा, बायको म्हणती पूर्व दिशा, बायकोच्याच मनाचा, बायकोचाच भाड्या, असे शब्द तयार झाले का नाही? बायकोचाच बैल, बायको म्हणती पूर्व दिशा. आम्हाय त्याचं काही चालते का घरात? बायको म्हणती पूर्व दिशा. काय म्हणता भंतेजी? आम्हाला म्हणते बायको म्हणती पूर्व दिशा, महातचं काहीच नाही. एक तर माणूस म्हणे भंतेजी महातचं काहीच नाही म्हणे, बायको म्हणती तेच करायला लागते म्हणे. मला तू काय लग्न करून केलं? तर बुद्धानं सांगितलं काय होतं सिगाल सुत्तामध्ये? सिगाल नावाच्या गृहस्थाला हे सांगितलं होतं ना, पत्नी म्हणजे पश्चिम दिशा समजून
पत्नीची पूजा करा आणि पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा. पण तुम्ही बुद्धाचं उलट केलं. बायको म्हणते पूर्व दिशा म्हणजे पत्नी म्हणते आणि आई वडील म्हणते पश्चिम दिशा. आई वडिलांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. पण लक्षात घ्या, क्योंकि सास भी कभी बहू थी. तुम्ही आता बहुवान, तुम्ही सासवा बनणार आहात. लक्षात घ्या, तुम्हाला ते दिवस येणार आहे. जे लोक आई वडिलांचा छळ करतात ना, सासू सासऱ्याचा छळ करतात, तिले सुनई तशीच भेटणार आहे. लक्षात घ्या. म्हणून म्हणते जिले काही काही लोक तर असं मला नाटक केल्यासारखं वाटते. नाटक कधी कधी मी तुम्हाला कठोर नाही बोलत आहो, पण असं वाटते काही लोक तर नाटक करतात. कसं नाटक करतात? भंतेजी, माझ्या सासऱ्याचा सासूबाईचा का नाही कार्यक्रम आहे, हो तर मला तुम्हाला चिवर घ्यायचं आहे, 10 भंतेजीले घरी बोलवायचं आहे. पहा ना जी, 10 भंतेजी, 10 भंतेले चिवरदान करू, आम्ही भोजन दान करू, त्याले काही ते दानादी कर्म करू. ठीक आहे बापा, बोलावते. मला सांगा, तुम्ही आई वडिलांना पोटभर अन्न दिलं नाही, आई वडिलांची सासू सासऱ्यांची म्हातारपणामध्ये आजारपणामध्ये सेवा केली नाही. लक्षात घ्या. आणि मग ते सासू सासरे मेले तर भंतेजीले 10 भंतीले जेवण देणं. सांगा, एक वेळेच भंतेजीले नाही दिलं तर काही फरक पडणार आहे का? सांगा ना. तर काही काही उपासक उपासिका इतक्या नाटक करतात, नाटकच म्हणतो आपल्या, म्हणजे काही उपासक उपासिका, आता हे रामदिगी आहे का नाही आमच्या भंतेजीचं, आंबोडा आहे, येनाडा आहे, जे जे काही भंतेजी राहते ना, मी जायचं नाही असं अजिबात म्हणत नाही तुम्हाला तिथं डबे घेऊन. पण मला सांगा, घरच्या बिमार सासूले, बिमार सासऱ्याले, बिमार आईले आणि बिमार बापाले घरी अन्न द्यायचं नाही आणि इथून डबे घेऊन भंतेजीले तिथं भिक्कूले भोजन दान घेऊन जायसाठी, सगळ्या सांगा सगळ्यात चांगलं पुण्य कोणतं आहे? म्हणजे आपल्या आजारी जिवंत सासू सासऱ्यांचा छळ करायचा, त्याले अन्न द्यायचं नाही, तिकडे डबे घेऊन जायचे भंतेले भोजन दानासाठी. सांगा पुण्य भेटल का? असे करते का नाही उपासक लोक? माझं तर असं म्हणणं, एक वेळेच तुम्ही भंतेजीला नाही दिलं तरी चालेल, पण आपल्या सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना पोटभर अन्न द्या. मेल्यावर त्याच्या नावानं पत्र्या ठेवणं, गावाला जेवण देणं, भंतेल जेवण हे करू नका. भुके नवे अन्न, मेल्यावर पिंडदान. जिवंतपणीच आई वडिलांना अन्न द्या, सासू सासऱ्यांना अन्न द्या. नाहीतर काय काय तर टपूनच राहते, आहे का नाही? बंद्या बुड्या मेल्या, तूही सासू मेली का माय, तूही मेली का, आणि माघरची बुडी कवा मरते का, असे आहे. आणि मग काहीतरी नकली नकली आसू पाडतात का, कांदे लावतात का काय तर, आणि काहीतरी पदर लावत जाते, काहीच नाही, लढ नाही काहीच नाही, लहानच्या लेकरासारखा, आहे का नाही? आहे का नाही? असे करते ना. काही काही तर सुना तर वाटच पाहत राहते, कवा कवा मरते. बंदा इस्टेट, संपत्ती, 7 तिचे 5 बुक, तिच्या अंगावरची एकदाणी, तिच्या पातल्या, तिचे पोत्या, सगळं पहा म्हणते तिचं 5 बुक पेटीमध्ये, तिचं वावर काय असन तर. लक्षात घ्या, तुम्ही सासू सासऱ्यांचा छळ केला तर तुमचाही छळ झाल्याशिवाय राहणार नाही आहे. पेराल तसं उगवते. जसं तुम्ही पेराल, तुम्ही बोरी बाबळीच्या काट्या पेरल्या का तिथं काय लागणार आहे? आणि तुम्ही म्हणाल का मी तिथं लावतो बोरी बाबळीच्या काट्या आणि तिथं आंब्याचं झाड लागलं पाहिजे, त्याला आंबे लागले पाहिजे, भात लागणार नाही. तिथं काय लागणार आहे? भगवान बुद्धांचा साधा सोपा कर्म सिद्धांत आहे. कोणता कर्म सिद्धांत? पेराल तसं उगवते. तुम्हाला इथंच करा, इथंच भरा आणि इथंच मरा लागते. वाईट केलेल्या कर्माचे, पाप कर्माचे फळ तुम्हाला इथंच भोगावं लागते. काही स्वर्ग नसते, नरक नसते, इथंच भोगा लागते. लक्षात घ्या. म्हणून आपली कशावरही मालकी नाही. आपल्या धनसंपत्तीचा अहंकार, गर्व करू नका. आमच्या समाजातल्या लोकांना गर्व खूप आहे धनसंपत्तीचं. त्याची बंगला झाला, मोठ्यात घर झालं, तिच्या घराले गेट लागलं, तिचे पोरं नोकरीवर लागले, पोरी नोकरीवर लागल्या, जावई नोकरीवाले भेटले, थोडस शेतीमध्ये जास्तच पिकलं का चढला बाईले अहंकार. रस्त्यानं जात असताना जय भीमही नाही आणि भंतीले वंदामीही नाही. अहंकार करू नका. आपली धनसंपत्ती इथं सोडून जावं लागते. भगवंतानी सांगितलं आहे, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही माग सोडूनच जावं लागते. काय सोडून जावं लागते? डब्यातली सुई नाही तुमच्या संग येते का? काय येते? कोंबडे बकरे, तुमचे बैल, दागदागिने, घर, तुमचे वावर जर आले असते लोकांच्या जमिनी खाली राहिले असते का? हे तुमचं, तुम्ही लोक कोड्डे म्हणता, भाड्याचं घर न खाली कर. भाड्याचंही घर खालीच करावं लागते. तुम्ही बांधलेलं म्हणतो, लोक म्हणते ना बाहेरची वरात बाहेरच बरी.
एखादा राजा मेला त्याची सद्गत कुठं होते? त्याला राजमहालामध्ये करते का त्याची आंघोळ मांघोळ करतात ना लोक न्याच्या बाबतीत? मग राजा होय म्हणून त्याला काय महालामध्ये त्याची आंघोळ घालून देते का? त्याला बाहेरच काढते अंगणामध्ये. आणि झोपडीतला मेला आता म्हणतात लोक म्हणते ना बाहेरची वरात बाहेरच बरी. आपल्या सोबत काहीच येत नाही. लक्षात घ्या, जिवंतपणी सासू सासऱ्यांची आईवडिलांची सेवा करा. एकदा वक्कली नावाचा भिक्खू, ती कहाणी सांगतो आणि थांबतो. वक्कली नावाचा भिक्खू गांधार देशातला, कुठला? गांधार देश. आता गांधार देश कशाला म्हणतात? आजचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान भारताचाच भाग होता. समजलं तुम्हाला? अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या देशाला तेव्हा गांधार देश म्हणायचे. बुद्धाच्या वेळी तिथे पुक्कुसाती नावाचा राजा होऊन गेला होता गांधार देशामध्ये. आणि या गांधार देशामध्ये वक्कली नावाचा भिक्खू आजारी पडला होता. त्याला खांडक लागलेली होती, जखमा झालेल्या होत्या, त्याचा पस वाहत होता, दुर्गंध सुटलेली होती आणि त्याच्या जवळ कोणताच भंतेज येत नव्हता. उपासक उपासिका सुद्धा त्याला पाणी देत नव्हते, अन्न देत नव्हते, माशा लागला होता. तिथंच तो संडास करायचा, तिथंच तो लघवी करायचा, म्हणजे मलमूत्र करायचा. आणि त्या बाजीवरून त्याला उठताही येत नव्हतं. स्वतःची आंघोळ म्हणजे तिथं जागच्या जागी तो मलमूत्र संडास लघवी वगैरे सगळं जागेवरच करायचा. जखमा झाल्या होत्या, जंतू पडले होते, दुर्गंध लागला होता, पस वाहत होता आणि सगळीकडे दुर्गंधही दुर्गंध पसरला होता. म्हणते ना बुद्ध, आपलं शरीर कसं आहे? दुर्गंधीचं घर आहे. आपलं नाम रूपाचं घर दुर्गंधीचं घर आहे. लक्षात घ्या. म्हणते लोक म्हणते, हिंदू लोक काय म्हणते? राम नाम सत्य है, राम नाम सत्य. राम नाम सत्य नव्हे. बुद्धाच्या काळामध्ये काय म्हणते? नाम रूप अनित्य है, ये सत्य है. म्हणजे बुद्धाने काय सांगितलं? नाम म्हणजे चित्त आणि रूप म्हणजे काय? हे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चार महाभूतांनी, चार घटकांनी बनलेलं शरीर. आणि नाम म्हणजे काय? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे नाम रूप कसं आहे? हे नाम रूप म्हणजे काय आहे? अनित्य आहे. हे नाम रूप अनित्य आहे म्हणजे नष्ट होणार आहे, नश्वर आहे, संपणार आहे. हे नाम रूप अनित्य आहे, हे बुद्धाचं सत्य आहे. हे नाम रूप अनित्य आहे, हे बुद्धाचं सत्य आहे. हे ब्राह्मणांनी बदलवलं आणि राम नाम सत्य है करून टाकलं. पण नाम रूप अनित्य है, ये सत्य है, हे बुद्धानं सांगितलं होतं. पण ब्राह्मणांनी राम नाम सत्य हे करून टाकलं. समजलं का तुम्हाला? ही प्रॅक्टिस होती त्या काळामध्ये. भिक्खूंनो, उपासक उपासिकांनो, हे नाम रूप कसं आहे म्हणत होते बुद्ध? नाम रूप अनित्य है, ये सत्य है. पण ब्राह्मणांनी मग काय करून टाकलं? राम नाम सत्य हे करून टाकलं. आता राम नाम तर काही सत्य आहे नाही, सगळं खोटी खोटी कल्पना आहे ती. आलं का लक्षात तुम्हाला? तर मी गांधार देशातली गोष्ट सांगतो तुम्हाला आणि थांबतो. ऐकायला येत आहे का तुम्हाला? इथून गेल्या बरोबर सासू सासऱ्यांना किती काम असू द्या, एखादी बाई किती मोठ्या मोठ्याने आरती म्हणत असेल आणि एखादी बाई खूप बुद्ध विहारात चालली, रोज ग्रंथ वाचते आणि रोज वंदना घेते विहारामध्ये, निघत सासू तडफडून राहिली, पाणी दे माय, जेवण दे माय. आणि मला सांगा, त्या वंदनेले महत्व आहे का त्या सासूले अन्न देणं महत्वाचं आहे? बुद्ध कायच्यानं खुश होईल? अन्न दिल्यानं महत्व का? मोठ्या मोठ्या वंदना म्हणल्या ना. पण याचा अर्थ असा नाही की बुद्ध विहारात जायचं नाही, बुद्ध विहारात जायचं आहे. पण घरचे लोक आजारी असताना तुमच्या त्या वंदनेला अर्थ नाही आहे. आलं का लक्षात तुम्हाला? वंदनेपेक्षा काय महत्वाचं आहे? घरची सेवा, लोकांची मदत आहे. बुद्धाने तेच सांगितलं. मी ही कहाणी सांगतो आणि थांबतो. तर बुद्ध श्रावस्ती पासून गांधार देशामध्ये पायी चालत गेले भिक्खू संघासहित. काय त्यासाठी? तो वक्कली नावाचा भिक्खू मलमूत्रामध्ये, खांडकामध्ये, जखमामध्ये पडलेला होता. त्याला खाटेवरून उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, जागच्या जागी त्याचं सगळं होतं ते. आणि लोक त्याची सेवा करायला तयार नव्हते. तेव्हा तथागत भगवान बुद्ध, गिरिमानंद भंतेजी आणि वक्कली भंतेजी कमी जास्त सारखी स्टोरी आहे त्या काळामधली, ऐका ही सांगतो आणि थांबतो. तर त्या भिक्खूंची, वक्कली भिक्खूंची इच्छा होती की शेवटचं बुद्धाचं दर्शन घ्यायचं. तर बुद्ध त्या ठिकाणी गेले. बुद्धाने त्याची अवस्था पाहिली की तो मलमूत्रामध्ये, विष्ठेमध्ये, त्या लघवीमध्ये तो आहे. त्याची सर्वत्र दुर्गंध पसरलेली आहे, जखमा झालेली आहे, पस वाहत आहे, सगळीकडे माशा गोंगावत आहे. कोणी जवळ यायला तयार नाही. भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले. त्या वक्कली नावाच्या भिक्खूला त्या खाटेवर म्हणजे त्या बाजीवर त्याला असं बसवलं. समजलं तुम्हाला? बसवलं. आणि बसवल्याच्या नंतर आनंदाला म्हणते, आनंदा गरम पाणी कर. आनंदाने गरम पाणी केलं. आनंदाला म्हणत आहे, आनंदा तू वरतून लोट्यानं पाणी टाक.
मी याचं हे मलमूत्र साफ करतो, म्हणजे संडास, लघवी आणि मूत्र स्वतः भगवान बुद्धानं. आता मला सांगा, भगवान बुद्धाच्या संग दुसरे भंते जीव होते का नाही? आणि ते बुद्ध आहे ना, बुद्धानं म्हणलं होतं भिक्खून त्याला पकडा, धरा, आंघोळ घाला, हे करा. बुद्ध ऑर्डर देऊ शकत होते का नाही? आणि बुद्ध आहे ना ते. पण बुद्धानं तसं नाही, दुसऱ्याला सांगत बसले नाही, स्वतः ते लोकांना सांगितलं, स्वतः ते केलं. लक्षात घ्या, आधी स्वतः केले मग दुसऱ्याला सांगितले. लक्षात घ्या, म्हणजे हा जगासमोर बुद्धानं दिलेला हा आदर्श आहे. तर तुमची काय मोठी गोष्ट आहे? एवढा 32 लक्षणाचा विद्वान बुद्ध अख्खं जग ओळखते. कोणाला? अख्खा जग बुद्धासमोर झुकते. तर तो बुद्ध एका रोगी भंतेची सेवा करताय. कोणती सेवा? त्याला खाली त्याला बसवलं खाटेवर, त्याचे खांडक धुतले, त्याच्या संडास मलमूत्र साफ केलं. कोण? आनंदाले सांगू शकत होते, दुसऱ्या भंतेजीले ऑर्डर देऊ शकत होते का नाही? त्याच्याकडे भिक्खू संघ तर भरपूर होता, पण बुद्धानं आनंदाला वरतून पाणी टाकायला सांगितलं आणि बुद्धानं स्वतः त्या जखमा ते संडास मलमूत्र साफ केलं, जखमा धुवून काढल्या, तो पस धुवून काढला, त्याची गरम पाण्यानं आंघोळ करून दिली, त्याला नवीन चिवर घालून दिलं आणि त्याला त्याच्या म्हणजे हे आहे बुद्धाची करुणा. हे काय आहे? बुद्धाची करुणा आहे. म्हणूनच बुद्धाला काय म्हणतात लोक? महाकारुणिक. काय म्हणतात? ही वैती करुणा. निस्ती करुणा आपल्या मनामध्ये बुद्धाची करुणा असली पाहिजे. करुणेशिवाय बुद्ध, बाबा बंद करा, करुणेशिवाय बुद्ध असू शकत नाही. म्हणून बुद्धाला महाकारुणिक म्हणत असतात. तर भगवान बुद्धांनी तो आदर्श जगासमोर ठेवलेला आहे. बुद्धानं मलमूत्र साफ केलं, बुद्धानं म्हाताऱ्या लोकांची सेवा केली, दुःखी लोकांची सेवा केली, आजारी लोकांची सेवा केली, रोगी लोकांची सेवा केली. तर तुम्ही नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे का नाही? म्हणून आजारी आई वडिलांची ना आजाऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करणं याच्यासारखं पुण्य नाही. पुलगावला मी राहत असतो, 4 ते 5 वृद्धाश्रम आहे. पण त्या 5ही वृद्धाश्रमामध्ये मी जेव्हा भेटी दिल्या पुलगावला किंवा इतर ठिकाणी, मुसलमान समाजातले आई वडील आणि शीख समाजातले आई वडील दिसत नाही. फक्त SC, ST, आदिवासी आणि OBC समाजातले आई वडील, ज्याचे पोरं नोकरीवर आहे, भरपूर पैसे आहे, शेतीवाडी आहे, त्याचे आई वडील कुठं आहे? वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला आई वडिलांना. काय करता? ते शिक्षण देऊन. म्हणून बुद्ध धम्माचे संस्काराचं शिक्षण द्या, आई वडिलांची सेवा करा, हे उत्तम मंगल आहे. कोण सांगत आहे? बुद्ध आहे. म्हणून तुम्ही जाऊन पहा वृद्धाश्रमामध्ये, तुम्हाला मुसलमान समाजातले लोक दिसणारच नाही, त्याची आई दिसत नाही. कारण मुसलमान लोक आहे ना, आईच्या आणि वडिलांच्या पायापाशी स्वर्ग आहे मानतात, जन्नत आहे म्हणते ते. लक्षात घ्या, तुम्हाला मुसलमान समाजातले आई वडील तुम्हाला वृद्धाश्रम दिसणारच नाही. ते लोक आई वडिलांची सेवा करते, पण ते लोक करते, पण हे कोणाची शिकवण होती? बुद्धाची होती. माता पितू आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. पराभव सूत्रामध्ये सांगितलं भगवान बुद्धांनी, एखादा मुलगा शरीरानं धडधाकट आहे, शरीरानं तरुण आहे, पण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत नाही, तर त्याचा पराभव होत असतो. लक्षात घ्या. आणि वसल सूत्रामध्ये सांगितलंय भगवान बुद्धांनी, जो आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची हेळसांड करतो, त्यांची सेवा करत नाही, देखरेख करत नाही, त्याचाही काय होत असते? त्याला वसल समजावे असं सांगितलंय भगवान बुद्धांनी. लक्षात घ्या. म्हणून भगवान आई वडिलांच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही. तुम्ही किती गाव जेवण द्या, काही करा, तुम्ही आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. कोण सांगत आहे? बुद्धानं सांगितलं, आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. होता येते का? आई वडिलांनी जन्म दिला त्याच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. पण एक लक्षात घ्या, जगामध्ये सर्व काही पैशानं विकत घेता येते, पण आई वडील विकत घेता येत नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आई वडिलांची सेवा करणं हे उत्तम मंगल आहे. तर आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येते, पण कोणत्या आहे ना? बुद्धांनी तेही सांगितलं, आई वडिलांच्या खऱ्या पद्धतीने ऋणातून, म्हणजे त्यांच्या तेरव्या करणं, ते 40 दिवस करणं, गोड जीवन करणं, हे करणं, हे नाही सांगितलं भगवान बुद्धांनी. आपल्या आई वडिलांनाही धम्म मार्गावर आणणं, आपल्या आई वडिलांनाही धम्म मार्गावर आणणं, तेव्हाच आपण ऋणातून मुक्त होऊ शकतो. जसं बुद्धानं आपल्या दूध माता म्हणजे दूध पाजणाऱ्या आईला गौतमीला भिक्खुनी बनवलं. आपल्या आईला महामाया देवीला संतोषिता देवता लोकांमध्ये तिच्या नावाचा एक स्मरणार्थ वर्षावासही केला संकेशाला बुद्धानं. तुम्ही ऐकलं असेल, महामाया देवीच्या नावानं. लक्षात घ्या. तर बुद्धानं तो आदर्श जगासमोर घालून दिलेला आहे. समज तुम्हाला? तर आज या ठिकाणी
ज्या आईनं प्रभा आईनं आपल्या पतीची म्हणून सेवा केली, ज्या आईनं 2 महिने तिनं सेवा केली, लक्षात घ्या. म्हणून आपल्या पतीला पत्नी म्हणजे एका ठिकाणी असं म्हटलेलं आम्ही ऐकली होती ती गोष्ट, आपली पत्नी हे आपली काही क्षणासाठी पत्नी असू शकते, पण प्रत्येक पतीनं लक्षात ठेवलं पाहिजे आपली पत्नी हे आईच असते. म्हातारपणी सेवा करणारी कोण राहते? जास्तीत जास्त मला का नाही समाजामध्ये, इतरही समाजामध्ये महिला म्हणजे बुड्याच सेवा करताना दिसते. कोणाच्या? बुड्याच्या, आहे का नाही? म्हाताऱ्याच्या. आणि म्हातारा बिडा पेऊ पेऊ गांजा फुकू फुकू, आहे का नाही? बुडे लवकर मरते, बुड्या लवकर मरत नाही, कारण त्या विहारात जाणाऱ्या राहते. माणसं जाते का? माणसं इकडे तिकडे गप्पा गोष्टी करते, बाया विहारात जाते, त्याचं आयुष्य राहते. असं नाही का मरत नाही म्हणून, मरणं सगळ्यालाच आहे, पण महिला वर्ग जास्त जगते. तुम्ही पहा, बुडे गेले तरी बुड्या जिवंतच आहे, कारण त्याच्याकडे काही ना काहीतरी त्याचं पुण्यकर्म आहे. त्या विहारात जातात, ग्रंथाला जातात, कशा तरी काही ना काहीतरी करतात. म्हणून आपल्या पतीनं आपल्या पत्नीवर जवानीमध्ये हात टाकू. एका बाईच्या घर जात माणूस लकवाच मारला, रोजचा जुगार खेळत होता, मासोळ्या आणता, मांस आणता, हे करून दे, अर्ध्या रात्री नाही करून दे टाट फेकून मारत होता, दिवसभर जुआ खेळत होता, गांजा पेत होता, बिड्या पेत होता आणि दारू पेत होता, कामाला जात नव्हता. ती बाई कामाला जात होती आणि त्याला पोसत होती. रोजचे भांडणं त्याच्याकडे, रोजचे भांडण, तिला मारतही होता लाता बुक्क्यानं. एकदा त्याला बसला लकवा, असं हेकडंच तोंड झालं, तिकडं हातपाय हेकडे झाले, तोंड हेकडे झालं. तर असं वाटतं म्हणे बनतेचे, तर काय करावं, यानं मला चांगलं गालपटावर मारले, याचे झाले म्हणजे गालपट हेकडे. आता असं वाटतं म्हणे का द्यावंच नाही, याला मरू द्यावं. बरोबर आहे ना? आणि मग तो असाच तडफड मेला. म्हणजे मी प्रॅक्टिसची गोष्ट सांगतो, ते तिकडे हरवी कल्ली, मी नाव नाही सांगत, भांडणं लागतील बापा, ऐक नाही. तर म्हणून आपल्या पत्नीवर हात उजागरू नका. पत्नी आपली काही क्षणासाठी पत्नी असू शकते, पण ती आपली कोण असते? आईच असते. तुमचे लेकरं, तुमच्या पोरी तुमची सेवा करणार नाही. तुमची सेवा कोण करत असते? बुड्डा बुड्डीलेच होते आणि बुडी बुडीलेच होते. तुम्ही किती झगडे करा आता या पद्धतीनं, परंतु लक्षात घ्या तुम्हाला बुडीच्याच हातचं खावं लागते, लक्षात घ्या. म्हणून रंगदारी करून राहिले काही बुडे, रंगदारी करतात का नाही? काही बुडे लय पुढे जवानामध्ये लयच रंगदारीपणा करते, आणि मग त्याच्यावर आलं म्हणजे समजलं का? तुम्ही थोडस आहे का नाही, आपण दोघंही पती पत्नी धम्माच्या मार्गावर जर असले ना, दोघंही पती पत्नी, तर त्यांचं घरामध्ये कधीही कलह होत नाही, त्याचं मरणही चांगलं होत असते, लक्षात घ्या. म्हणून आज या ठिकाणी मला तेच म्हणायचं आहे जाता जाता, की जिवंतपणेच आई वडिलांची काय करा? सेवा करा. आणि हेच मला आजच्या या अनुषंगाने सांगायचं आहे. या ठिकाणी मी थांबतो, सर्वांना आशीर्वाद देतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. माझं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. ज्याच्याकडे आता मोबाईल असेल, नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल, उद्याला हे प्रवचन ऐकायला भेटेल, तर उद्याला तुम्ही हे प्रवचन ऐकू शकता. ज्याच्याकडे मोबाईल आहे आता त्यांनी नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल सर्च करा. ठीक आहे, या ठिकाणी थांब.